सत्य असेल तेच दिसेल. महापौर ॲक्शन मोडवर सिद्धेश्वर तलावातील मासे मृत्यू प्रकरणी युद्धपातळीवर कारवाई. ऑक्सिजन अभावी घटना 8 एअरेटर कारंजे सुरू. सोलापूर शहराचं श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिर तलावात अलीकडे मोठ्या प्रमाणात मासे मृत पावल्याची गंभीर घटना घडल्यानंतर महापालिकेनं तात्काळ हालचाली सुरू केल्या आहेत. प्राथमिक तपासणीत तलावातील पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण लक्षणीयरित्या घटल्यानं माशांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय. घटनेची दखल घेत महापौर विनायक कोंड्याल, महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे तसेच सिद्धेश्वर देवस्थानचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी वरिष्ठ अधिकारी आणि मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांसह तलाव परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी पाण्याची गुणवत्ता, मृत माशांची स्थिती, स्वच्छता, उपाययोजना आणि तांत्रिक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेकडून युद्ध पातळीवर पुढील उपाय सुरू करण्यात आले आहेत. तलावातील विविध ठिकाणांहून पाण्याचे नमुने संकलित करून अधिकृत प्रयोगशाळेत सखोल रासायनिक व तांत्रिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आले. अहवालानंतर पुढील कारवाई होणार आहे. पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढवण्यासाठी महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 8 एअरेटर कारंजे तातडीनं सुरू करण्यात आले. तलावातील सेंद्रिय घटकांचं विघटन वेगानं व्हावं आणि दुर्गंधी कमी व्हावी यासाठी बायोरेमेडिशन्स प्रक्रिया सुरू आहे. महापौर विनायक कोंडाल यांनी स्पष्ट सांगितलंय की सिद्धेश्वर तलाव हे सोलापूरचे नैसर्गिक वैभव आहे. जलचरांचे संरक्षण आणि पर्यावरणीय संतुलन राखणं ही आमची जबाबदारी आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जातील. आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्पष्ट केलंय की तलावातील पाण्याची गुणवत्ता नियमितपणे तपासली जाईल. आवश्यक असल्यास अतिरिक्त एअरेशन यंत्रणा व तांत्रिक उपाययोजना राबवण्यात येतील. तसेच नागरिकांनी तलाव परिसरात कचरा टाकू नये असं आवाहनही करण्यात आलं आहे. यावेळी सह आयुक्त मनीषा मगर, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, विद्युत विभाग प्रमुख राजेश परदेशी, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी अजित कुमार खानसोळे, पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे, उद्यान विभागाचे स्वप्नील सोलंकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्रीनिवास गुजरे तसेच भारत सरकारचे वॉटर सेफ्टी सल्लागार भूषण देशपांडे आदी अधिकारी उपस्थित होते. पर्यावरणाच्या दृष्टीनं संवेदनशील ठरलेली ही घटना सोलापूरकरांसाठी धोक्याची घंटा ठरली असून तलावाचं नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरणीय संतुलन अबाधित राखण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.